काय बोलतोयस? तू काय? आपण कोकण डायरीज बनवूया एक. काय बोलतो? आपण कोकण राईड केलेली त्याचे एक्सपिरियन्स शेअर करूया. आम्ही सोबत पण केली आहे, बरीच राईड केली आम्ही. चकवा तुला लागलं, आम्हाला नाही. चकवा कुठे? माणगावच्या रस्त्याला. माणगाव नाही का? पाली नाही काय ते सॉरी आतमध्ये काय ते विसरलो कसं काय? निजामपूरला चकवा लागला. निजामपूरला चकवा लागला. निजामपूरचा चकवा तिथे डेंजर होतं माझं. म्हणजे आम्ही घुसलो, आतमध्ये घुसलो, राईट मारला. माणगावला आम्ही पोहोचलो. ना जात होता ना तू? नाही येत रिटर्न येतो. नाही, माणगावमधूनच आतमध्ये आलो. माणगावला राईट मारला बजेमध्ये समोर. तिकडून मग नंतर बोललो, ॲक्च्युली आमचं ते फर्स्ट टाइमच होता. सो आम्ही बोललो की तिकडून जायचं कसं. सो तो एक पहिला मित्र पाठी राहिला, बोलला की मॅप बघत जाऊया, पण इकडचा रोड चांगला आहे. त्यांनी पण बेसिकली यूट्यूबच बघितलं. सो सीन काय आला, आम्ही राईट मारल्यानंतर बोललो थोडं पुढे गेलो होते, आम्ही थांबलो, बोललो रोड बघा. तर तेवढ्यात एक बाईकवाला आला आणि बघितलं त्याची नंबर प्लेट होती MH समथिंग होती 0304. किती वाजता 12 वाजता आम्ही इथे होतो, काय बोलतात त्याला, माणगावला होतो. अच्छा, ये तो लग जाएंगे. कभी भी अच्छा तो ठीक है, ये अभी यही रखते ना फिर. इसका भी बैटरी चला नहीं. फिर नंतर काय झालं की आम्ही राईट टर्न मारला. तिकडून नंतर आम्हाला बाईकवरती एक जण दिसला की म्हणजे आणि त्याची नंबर प्लेट बघितली. आपली सवय ह्या मुंबईला जाणार, ह्याच्यावाली गाडी टाकते. बट नंतर पळवता आम्ही त्यांनी एका टायमाला त्यांनी स्लो केला आणि आम्ही पुढे आलो. तर नंतर मग मित्र बोलला की भाई तो काय माहिती थांबला असेल, आपण ॲटलिस्ट मॅप बघून आता आलो तर आपण पुढेच जाऊया. तू काय करायचं म्हणजे चल ठीक आहे. तर त्यांनी मॅप लावला आणि पुढे ना असा लेफ्ट होता आणि तो ॲक्च्युली सीन काय माहिती आहे, असा रोड आहे ना, तिथून आलो आपण तर तो असा लेफ्ट आहे असा, आणि असा लेफ्ट हा जातो कोलाडला, आणि हा लेफ्ट वरती आहे ना, ऍक्च्युली हा कर्व आहे असा. राईट आहे ना? नाही, लेफ्ट म्हणजे लेफ्ट कर्व आणि राईट मारायचं. त्यांना ते कर्व वरती असा एक फाटा येतो, निजामपूरला जातो. पालीला जातो. निजामपूर मारून पाली, त्याच्या आधी तो कोलाड. ऍक्च्युली आम्हीच फर्स्ट टाइम होतो, आम्हाला दिसला नाही. आणि मित्र गेला कोलाडच्या रस्त्याला आणि मी पार्टी होतो ना, तर तोपर्यंत पल्सरवाला आला, बाईकवाला, आणि त्याच्यासोबत एक 4 व्हीलर आला होता. तो मी जसं चालवतो ना तसं तो 4 व्हीलर पण आला माझ्यासोबत. नंतर ह्यांनी पार्टी हॉर्न मारून, म्हणजे आम्ही बोललो भाई करेक्ट जातो ना आपण. त्या मित्राला मी कॉन्टॅक्ट करायला फोन काढला, तेवढे हे लोक आले आणि तो बाईकवाल्याने 4 व्हीलरला हॉर्न मारला की भाई तिकडे नाही जायचं, इकडे जायचे. बोललो मी अजून कन्फ्युज झालो, बोललो काय आता काय करायचं. लाईक तुम्ही किती होते? 2 जण? आम्ही 2 जणांनी, तो जो सिंगल होता तो पुढे गेला होता. बोलला आता काय करायचं. मग तो बोलला बाईकवालाच बोलला की तो कोलाडला रोड जाईल आणि हा तुम्हाला पालीला घेऊन जाणार. मग ह्याला फोन केला, बोलला भाई पार्टी आहे, पार्टी कट आहे तर तिकडे नाही, तुला मी लोकेशन पाठवतो, तू त्या तिकडे. बोललो आता काय करायचं. सो तिकडून आम्ही थांबलो. आम्ही बोललो तू मी पुढे, आता तू ये. तिकडे पुढे गेलो आणि आम्ही घर बघून, म्हणजे ते लोक गेले 4 व्हीलर, मी आता ह्याच्यासाठी थांबायचं आहे मला. आम्ही घर बघून थांबलो तिकडे अंधारात, आणि तो येईपर्यंत मी आपले एक्झिलरीज चालू ठेवले. आणि तिकडे गाडी बंद करून फक्त एक्झिलरीज चालू ठेवले. नंतर तू येईल, आज तर 10 मिनिटाचाच फरक असेल, 10 मिनिटं मॅक्स. येईपर्यंत 10 मिनिटं गेले, तोपर्यंत मी लाईट ऑन ठेवलेले. लाईट नाही, सॉरी, पार्किंग लाईट ऑन ठेवली. आणि त्याच्यात ती गाडी एवढी ट्रेन झाली, त्यात आम्ही म्हणजे सकाळपासून ड्राईव्ह करतोय, गाडीची बॅटरी डाऊन झाली. तिला 1 किलोमीटर आहे की सगळी धक्काच मारत नेला, आणि एका स्लोप भेटला तेव्हा तिला आम्ही धक्का स्टार्ट केला, तेव्हा ती चालू झाली. म्हणजे तिकडे 2 वाजता होतो आम्ही, 3 वाजेपर्यंत आम्ही ते 1 तास तेच करत होतो. नशीब एक स्लोप भेटला तिकडे, म्हणजे हालच टाईट झाली. बट त्याच्यानंतर अजून सीन झाला. त्या रस्त्याला रात्री एवढी गर्दी पण नाही, आणि येणं जाणं पण नाही, कोणच नाही. म्हणजे एक टेम्पोवाला भेटला, तो बोलला हाच रोड आहे,
तेवढंच बोलला, म्हणजे तो जो मित्र यायच्या होते मी थांबलो होतो तेव्हा. त्याच्यानंतर तो कोणा झाला नाही. आणि आले तरी ते धक्का स्टार्ट तरी कसे करणार. सीन काय झाला नंतर मग बोललो की काय करायचं की आम्ही धक्का स्टार्ट केला ठीक आहे. बट आम्ही ॲक्च्युली सकाळपासून राईड करत होतो. सकाळी पकडणं आम्ही 9 वाजता तरी निघालो होतो. कुठून निघालेला? मालवण. अच्छा बरोबर. मालवण एकदम भराडी देवीला गेलो होतो. मालवण निघालो. नंतर मग इथे इथं 2 वाजले होते रात्री. म्हणजे थांबत आलो होतो आम्ही. 2 मग ते 3 धक्का वाजले. पण तिकडून जसे आम्ही ते बोलतात ना ते धक्का मारून एवढी बॉडी एवढी स्ट्रेस झाली ना आमची की लिटरली आम्ही सकाळी 8 म्हणजे बोलतात ना सकाळी 8 वाजता घरी आलो. कारण की निजामपूर ते इथे घरी यायला ऑलमोस्ट 150 किलोमीटर असते. ते 150 किलोमीटरसाठी मला सकाळी म्हणजे ते 3, 4, 8 म्हणजे मी लिटरली 10 वाजता घरी पोहोचलो. 10 वाजता घरी पोहोचलो. म्हणजे आम्ही लिटरली मग झोप येत होती मध्ये एवढी की आम्ही लिटरली खोपोली ते पनवेलपर्यंत असं झोपत आलो आहे की कुठे जागा दिसली. ॲक्च्युली हॅलोजिनेशन पण झालेलं की आपलं काय म्हणतात त्याला. असं झालं की आम्ही एवढा झोप येत होती की मित्र पुढे चालतंय माझ्या त्या बाजूला ट्रक चालतंय आणि मला असं दिसतंय की तो ट्रकवाला त्याच्या असं आडवा येतोय. ते सगळं म्हणजे थोडं खतरनाकच होतं. मग थांबून रेस्ट करूया नंतर मग आपल्याला पर्याय नाही. त्यामुळे मग थांबून रेस्ट करायचं. मग त्यामुळे मग वाजले मला तेवढे. अजून काय बस हो गया. आडा दिख रहा है मुझको गाड़ी को. सीधा करू. अजून आपण गेलो तेव्हा काय काय झालं होतं. आपण गेलो तेव्हा तर भाई यायला तू निघालो राईडला. भाई ॲक्च्युली तो चांगलंच होतं. निघालो पण नाही एकदम निघालो काय काय चालू झालं. निघायच्या टायमालाच काय 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 करायचं. पहिला माझा ऑफिसचा हा ना सुट्टी भेटणार नाही भेटणार ते कंप्लीटचे कॅन्सल कर डाला था. ऐसा आईटीआर नहीं वो क्या था मंथली रिपोर्ट था कुछ. मंथली भी नहीं था 2-3 था कुछ आइटम. फिर छुट्टी मिला नहीं मिला वैसा हुआ. त्याच्यानंतर काय हिंदी मराठी मराठीत त्याच्यानंतर कधी 7 वाजता मी सांगितलं नाही येत आहे तू उद्या तुझ्या मित्राला सांगितलं मोंटीला तुम्ही दोघं जा. तुम्ही दोघं तुम्ही दोघं जाऊ. म्हणलं भाई तू तिघांचा प्लॅन आहे. दोघं जाऊन काय करणार. म्हणजे जो निघाला पहिला माझं कॅन्सल झालं. परत 9 वाजता रेडी आपला जाऊया घोड्यावर रेडी चलो. 9 वाजता 10 वाजता आपण घरी आलो. 10-10:30 तिकडनं कुठे ऑफिसमध्ये घरी आलो जेवलो बाईक काढली निघालो. नंतर काय 11 वाजता नाही 11:30ला हा निघाला. तू निघाला 11:30ला. आणि नंतर बाहेर आलो. हा भाई गाडी पंक्चर झाली आहे हायवेला गेली. गाडी काढली नाही ऍक्च्युली मी गाडी काढली बाहेर पार्किंग मधून. गाडी बाहेर काढली. गाडी म्हणजे बाईक राईडला गेला आणि गाडी घेऊन हिमालयन काढली बाहेर. आणि बाहेर माझी पार्किंगला कशी येते बाईक कशी ठेवायची असते नव्हती. बाहेर काढून दुसरी बाईक मी परत लावायला गेलो तिकडे की बाई हे होईल परत आपले दुसऱ्या त्रास नको म्हणून. तसं करायला गेलो. बाहेर येऊन बघतोय बाई गाडीच बसली खाली. टायर पूर्ण बसला खाली. ती नवीन ट्यूब टाकायला लागली. परत घरी आलो. नवीन युनिटवारी फ्यूज उडला. गाडी तभी तो मी आहे ना घर. भाऊ गेला आणि पाऊस जोरात चालू झाला. मम्मी बाहेरच उभी होती रेनकोट घेऊन. येतो त्याचा रेनकोट घेऊन देतो. त्याला रेनकोट जाऊन देतो. रेनकोट दिला. पंक्चर काढला. पंक्चर काढून रेडी घरी आला. गाडी अजून घरी आली. लगेच बांधत होतो फक्त. तेवढ्यात माहिती पडलं लाईटचा फ्यूजच उडाला. सगळी लाईटिंग बंद. फक्त गाडी चालू झाली की हेडलाईट चालू व्हायची. बाकी सगळे बंद. इंडिकेटर बंद. कन्सोलची लाईट बंद. सगळं बंद. त्याच्यानंतर किती वाजले आपल्याला 12:30 तिकडेच वाजले.
11:30 वाजता निघालो, 12:30 पावणे 1 झाला निघता निघता. सगळं काही तामझाम करत करत करत. तुझ्यासोबत मोंटी होता, मी सोलो होतो, सगळं म्हणजे बाईकवर सोलो होतो. काय कमी अच्छा ही रिक्षा. त्याच्यानंतर कुठे पोहोचलो? खालापूर नाही काय बा, खालापूर ना टोल, खालापूर टोल क्रॉस केला. हा भाई तो मागचा माझा हे दुखतंय. नाही ऍक्च्युली त्याला रेनकोट काढला ना त्यांनी. तो हे नाही ते नाही गरम होत आहे मला. गरम होत ते झालं. तिकडनं आम्ही कुठे ठरवलेलं, खपोलीवरनं सरळ तो राईट मारून, म्हणजे मुंबईवरनं खपोली जाऊन राईट मारून आपण त्याला जायचं. निजामपूरच करणार होतो, बट कोलाडला निघालो वाटतं बाहेर. निजामपूर पण नाही आपण, म्हणजे तोच रोड, पण पालीवाला रोडला जाणार होतो तिकडनं. तो कोणता अभयारण्य कर्नाळा आहे ना, करणारा तर पाठी राहिला, बट उसके अंदर पहिले वो रोड ना, तो जो निजामपूर रोड नाही, निजामपूर तो आगे बहुत पुढे. पाली मधूनच निघालो आपण, कोलाडला निघालो काय. पाली निघाला, पण त्याच्या आधी नाही काय, ते जिकडे जंगल अभयारण्य चालू होतं, जिकडनं जंगल ऍक्च्युअल पॅच चालू होतो, 2 लेन रोड होतो, तिकडे तू डुलकी मारायला लागला. मला झोप येते. हा ऍक्च्युली तू उधर फर्स्ट टाइमच झालं माझ्या म्हणजे असं की झोप यायला लागली. मला एवढे नाईट राईड्स केले, बट कधी झोप येत नव्हती. झोप येत्या बोलता तिकडेच झोप येत्या बोलायला लागला. त्याच्यानंतर तिकडनं निघालो, तर गाडी मोठी गाडीने. बट त्यापासून मी आता ठरवलंय, मी नाईट राईड पण नाही करत और झोप इनकम्प्लीट ठेवत आहे. एक्साइटमेंट काय हे तो ये बोर्ड का ही कहीं का नाइट राइड बन हम किधर का निकले ये. तिकडनं झोप येते म्हणून मोंटीने गाडी घेतली. नंतर पुढे तरी डुलकी मारतो, मागे गाडी इकडची तिकडे, तिकडची इकडे स्लो. अरे कशाला लागतो चंदन आहे नाही. उसके बाद तो भी वो मोंटी सांगतोय, अरे हा डुलक्या मारतोय. मी काय म्हणतोय, युट्यूबला टाकणार आहे. युट्यूबला टाकले ना. माझी मम्मी पण बघितलं तर मला मारतील का. अरे ये तो सोचे नहीं, ये तो विचार नाही आम्हाला. ठीक आहे, तू आपण थोडा फास्ट फॉरवर्ड जाऊया. शॉर्टकट मारूया. नंतर कधी मोंटीने गाडी घेतली. पुढे आम्ही कुठे थांबलेलो आपण, कोलाडला कॉफी पियालो. कोलाडला चाय नाही कॉफी मारली. कॉफी पिऊन नंतर पुढे निघालो. ते डायरेक्ट नॉनस्टॉप चालवली कुठपर्यंत आपण, माणगाव नाही, माणगावही नाही रुके ना, खेडच्या आधी थांबलेलो. सरळ आम्ही थांबलो कशेडी टनल क्रॉस करून. नंतर 12 किलोमीटर पुढे बोरघर नावाचं बस स्टॉप आहे, तिथे आम्ही जातो नेहमी. माझे पप्पाचे मित्र आहेत त्यांच्या गावी, त्यांच्याकडे बाहेर एक आहे चाय नाश्ता. हां त्यांच्याकडे तिकडे थांबलो, ते बंद होता. आम्ही थांबलो तेवढं वेळ की ते आले, दुकान उघडलं, मॅगी बनवली, सब कुछ होतं. पहिला आपण काय घ्यायला गेलो. हा पुढे जाऊन आम्ही 20 किलोमीटर पुढे गेलो खेडला. कोणचा बाजार आहे भरणे नाका. खेडचा ऍक्च्युली तो खेडचा टर्निंग आहे ना, शिवाजी चौक. खेडचा टर्न, हा खेडचा टर्न आहे. खेड डेपोला जो जातो हायवेवरनं, त्याच नाकाला भरणे नाका माहिती असेल तुम्हाला तर. भरणे नाकाला आम्ही गेलो, तिकडनं नाश्ता घेऊन आलो. तिकडे बसलो, नाश्ता घेऊन नाश्ता करतोय तेवढ्यात ते दुकानवाले झाले. त्याने आम्हाला चार्जिंगची सोय वगैरे करून दिली. चार्ज केला सगळा, मोबाईल चार्ज, कॅमेरा चार्ज, ब्लूटूथ चार्ज, एअरफोन चार्ज, पॉवर बँक चार्ज, सगळं चार्जिंगला लावलं. आपण पोहोचलो किती वाजता तिकडे आपण 8 वाजता पोहोचलो ना. निघायला किती वाजता. हा आपण मुंबईवर आम्ही कधी निघालो, रात्री 12:30 पकड. नाही 1:30 वाजता निघालो ना अंधेरीवरनं. मी तिकडचं म्हणतो, बस स्टॉपवर पोहोचलो. बस स्टॉपला आम्ही पोहोचलो 8ला आणि तिकडनं निघालो 10:30 वाजता. एवढा मोठा ब्रेक. आम्ही लॉंग ब्रेक घेतला, एकदम ब्रेक. तिकडेच बसलोय, तिकडेच खातोय, पसरलोय आम्ही, सगळ्यात पसरलो तिकडे. लिटरली पसरलं होतं सामान विमान काढून सगळं. म्हणजे तो जेवढा तो बस स्टॉपवर सगळं पूर्ण ऑक्युपाय केला होता सामान.
पूर्ण दुकान आम्ही घेरून बसलो. कुठे रेनकोट, कुठे ते चार्जिंगचे हे, कुठे आमचं ते रायडिंग पॅन्ट एका ठिकाणी आहे, जॅकेट एका ठिकाणी आहे, मोठं वेगळं पडलंय. ते असणार क्लिप तर मी टाकीन तुम्हाला. आहे ती क्लिप आय गेस मी रेकॉर्ड केली होती. माझ्याकडे पण आहे केलेली आहे ती. मी रेकॉर्ड केली होती त्याच्या मोबाईल दाखवलं. फक्त आम्ही पूर्ण असे पसरवून ठेवलेलं सगळं. ते झालं. तिकडनं मग आम्ही जात होतो ऍक्च्युली कड्यावरील गणपतीला. ज्या टायमाला आम्हाला कड्यावरील गणपतीत असलं पाहिजे होतं त्यावेळी आम्ही भरणे नाका यायलाच होतो, बोरघरला, खेडच्या तिकडे. तिकडनं नंतर निघालो आम्ही 10:30 वाजता. 10:30 वाजता निघून आपण तिकडे किती वाजता पोहोचलो तिकडचा टाइम आठवत नाही. फोटोमध्ये टाइम बघावा लागेल. दुपारी आपण ते तिकडे खालती फोटोला हे करत होतो, फोटो काढत होतो. 12-12:30 वाजता तिकडे पोहोचलो आपण. 12 नाही, जास्त वाजलेले. 12-12:30. आपण समुद्राचे इथे फोटो काढत होतो ना. दाखव कॅमेऱ्यात दाखव. दिसतंय का? हे दिसतंय. हे मी टाकतो नंतर. मी सगळं पसरलंय बघ. खुर्च्या, टेबल, धक्का सगळ्यावर पसरवून ठेवलेलं आम्ही. सगळं काही दुकानालाच नव्हता. आम्ही मस्त आपलं पसरलेलो. आम्ही आहे, आमचंच आहे. आणि आपण आता कड्यावरच्या गणपतीच्या खालती आहे बघ. 12 वाजता तर आपण ते खालती समुद्राच्या इथे होतो आणि तिकडून पण आय गेस आपण थोडं पुढे जायचं होतं ना. हा, तिकडून अजून जात होतो आपण कुठे, कड्याच्या गणपती. तू ऍडजस्ट कर ना, ते लाईट येत नाही. ऍडजस्ट करते असं राहू असा असा. काळा माणूस काळोखात दिसत नाही. वेळीचा डेंजर लागला तिच्या. आम्ही ते टॉर्च आतमध्ये टॉर्च लावू काय. काळा माणूस दिसतोय रे थोडा मांड्या. तिकडनं नंतर आपण कड्यावरील गणपती गेला आम्ही. त्यानंतर पुढे निघालो. 1 वाजता आपण एंट्री केलं होतं. हे कड्यावरील गणपती का ना. 1 वाजता आम्ही तिकडे होतो. तिकडे आम्ही आधी गेलो तर आधी दर्शन नाही घेतलं. आम्ही आधी तिकडे कोकम सरबत प्यायला थांबलो. फोटो टाकायचा कोकम सरबत टाकायचं राहिलंय. हा, आम्ही हा फोटो काढला होता, तुम्हाला दिसला. फोटो बघा कसा काढला मित्रांनी. मी पण काढलाय, माझ्याकडे पण आहे का बघावं. आता बघावं लागेल. असं नाही त्याच्यात जाणार असेल त्याच्यात शेवट करून ठेवलं असं. बोले की बघ काय ते बोले काय हे मंदिर नाही. कड्यावरचेच गणपती. कड्यावरील उसके पहिला अंधाराला गणपती मंदिर. अरे महादेव मंदिर. तिकडे थांबलो आम्ही. तिकडे बराच वेळ थांबलेलो आम्ही मंदिरात. पण मंदिरात एक जोक झाला. तो मोंटी हातपाय धुवायचा तिकडे आंघोळ करत होता. पुजारीने हाकलला त्याला, हाड. आम्ही पण पुजारीच्या साईडला झालो. बघा तो किती वेळ दिसत नाही हे बाबा. हा, आता दिसलं रे. डोका खाली नको करू. मोबाईल यायचा का ऊपर. आणि हा हिरे भारतीय सब फोटो तो देगा तब डालेगा. मैं दिया था. ये वीडियो का कंटिन्यू का मी कल सुबह जा रहा हूँ घूमने. नंतर भगवती मंदिर. तिकडे बरंच काय फिरलो आम्ही. कड्यावरील गणपती. त्याच्यानंतर तिथून जायचं होतं आम्हाला कड्यावरील गणपती गेल्यानंतर आमचं सॉरी भगवती चंडिका. स्वयंभू चंडिका मंदिर दाभोळची आहे. प्रतिम जबरदस्त आहे. ऍक्च्युली मी तर खूप जबरदस्त. म्हणजे एकदा परत जाणार तिकडे तर प्रसन्न झालं ऍक्च्युली. मन प्रसन्न. असं होतं की ते बघून मी तर
फुल वगैरे पण नाही घेतले होते, ओटी पण नाही घेतली हा होती. हा खाली गेला आणि परत वरती आला, बोलतो नाही उटी घ्यायची आहे. बघूनच त्याने पण प्रसन्न घेतली, नंतर मी पण उटी घेतली. पण खाली जाऊन असं गुहा आहे, यूट्यूबवर बरीचशी व्हिडिओ असतील ती बघा. हम्म. अशी गुहा आहे आणि खाली उतरला आम्हाला रेकॉर्ड करायला नाही दिलं, बट आहेत भरपूर लोकांनी रेकॉर्ड भरपूर केलं. लोकांनी रेकॉर्ड केले. आम्ही विचारलेलं रेकॉर्ड करू शकतो, नाही म्हटलं. मी पुढे मग रेकॉर्ड नाही केलं काय. पण आहेत नंतरचा प्रवास अप्रतिम आहे ती. हां चंडीगड मस्त, म्हणजे त्याच्यानंतर बघूनच प्रसन्न वाटलेलं. मस्त. तर स्वयंभू चंडिका मंदिर ज्यांनी पण काय बघितलं एकदा तरी जावा. अप्रतिम. अजून पावसाळ्यात गोष्टी तर आहेत. अजून भारी, अजून भारी. अजून गोष्टी आहेत तिकडे फिरण्यासारख्या, बट आम्हाला जे जे माहिती होतं ते आम्ही केलं actually. आम्हाला माहिती अजून चंडीगड आपण जाणार पण नव्हतो, कारण की आपल्याला एवढं चंडिकाचा आमचा ज्या मित्रांनी प्लॅन केलेला तो मित्र तर आलाच नाहीये. तो मित्र आलाच नव्हता आणि आम्ही जाऊन आलो तिथे. लेट झालेलं ऍक्च्युली आम्हाला बराच लेट होत होतं, आणि आम्हाला पुढची ती फेरी पकडायची होती सगळी. त्याचा फेरीच्या नादात आम्ही जास्त वेळ थांबलो नाही, पट्टापट पळत सुटलेलो. पण असं झालं की ते देवीने स्वतःहून बोलवून घेतलं तिकडे. आम्हाला दिसला दरवाजा, म्हणजे आईचं हे दिसलं, तर चला जाऊया. तुमच्याकडे थांबलो आणि ऍक्च्युली जे आपल्यासोबत काहीतरी कोणतरी होते मॅजिस्ट्रेट हां हां हे कोल्हापूर, जज होते, ते आले होते. आणि ते जेव्हा पण ते इथे येतात तर त्यांचा ड्रायव्हर आमच्याशी नंतर बोलत होता फेरीमध्ये. तर त्यांनी आम्हाला पुढचा रस्ता पण तो सांगत होता की इथून तुम्ही असं जावा वगैरे. तर त्यासाठी आम्हाला माहिती की ते तिकडचे म्हणजे नेहमी येणारी माणसं आहेत. ते म्हणजे ते आहेत मुळात नाशिकचे, मला वाटतं नाशिकचे होते. नाशिकचे होते. त्यांची गाडी कारण की नाशिक पासिंग होती, आणि बिंग रायडर गाडी नंबर आम्ही पहिला बघतो. तर आम्ही त्यांना तेच विचार की तुम्ही नाशिकवरनं इथे आलात का. बोलतात नाही आम्ही मुळाचे नाशिकचे आहे, म्हणजे मूळचे नाशिकचे आहेत, पण त्यांची बदली आता इथे आहे. ते इथे जज आहे. तर आणि जज होते, त्यांच्यासोबत 2 पोलीसवाले, तो ड्रायव्हर आणि जज, म्हणजे 4 लोक होती ते. त्याशिवाय पोलीसची गाडी, तिकडची लोकल जी पोलीस असते त्यांची एक गाडी असते सोबत. तर ते पण आम्हाला दिसले. आम्ही त्यांच्याशी डायरेक्टली जाऊन काय बोललो ना, पण त्यांच्या ड्रायव्हर पाठोपाठच फेरीला गेली. आणि त्यांचं मेन म्हणजे झालं अशी गंमत की आम्ही 2 जण बाईक सोलो वेगवेगळ्या बाईकवर होतो. तर ते त्यांची जी गाडी होती त्यांच्या मागेच आम्ही चालवत होतो कंटिन्यू. पुढे ड्रायव्हर पुढे ऍक्च्युली नाही, तो त्यांचा जो ड्रायव्हर होता तो चांगला होता, आणि तो कसं टर्निंग वगैरे पण तो प्रॉपर हे करत होता. आणि मग आम्हाला ओव्हरटेक करायला पण ऍक्च्युली टाइम नाही भेटला. पाऊस आला. घरी जाऊ ना. होतं असं की त्याच्या ड्रायव्हिंग स्टाईलवरनं कळलं की हा इकडचा जाणता माणूस आहे, म्हणून आम्ही त्याच्या पुढे पण जात नव्हतो, कारण की आपल्यासाठी नवीन रस्ता आहे. तर आम्ही ते हुशारीकडे जायचं नव्हतो. मग त्याच्या मागोमागच चालत होतो. आणि जेव्हा आम्ही फेरीमध्ये चढलो तेव्हा तो आम्हाला विचारायला लागला की तुम्ही कुठून आलाय, तुम्ही कधीपासून माझ्या मागे चालत होते. बोला आम्ही तुमच्या मागे चालत होतो, कारण की आम्हाला रस्ता माहिती नव्हता तेवढा परफेक्ट. आणि तुम्ही ज्या हिशोबाने गाडी चालवत होता आम्हाला वाटलं की तुम्ही जाणते आहात, म्हणून आम्ही मग हेच नाही केलं की रिस्कच नाही घेतली पुढे जाण्याची तुमच्या. अच्छा मग त्यांच्याशी थोडं बोलू.